नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शासनाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. 22 जुलै 2026 रोजी प्रायोगिक तत्वावरती कर्जमाफी प्रक्रियेमध्ये 553 शेतकऱ्यांची पहिली यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती आलेली नाही व इन्कम टॅक्स जे पे शेतकरी त्यांची माहिती मिळालेली नसल्यामुळे ही प्रकाशित करण्यात आल्या नसल्याची माहिती देण्यात आली. परंतु जे शेतकरी इन्कम टॅक्स भरत नसतील किंवा त्या कक्षेमध्ये येणार नाहीत असे शेतकऱ्यांची ओळख पटवून यांच्या अंतर्गत पहिली यादी ही 553 शेतकऱ्यांची प्रकाशित करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांची तत्काळ कर्जमाफी करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सहकार विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अर्थात या शेतकऱ्यांची KYC झाल्याबरोबरच या शेतकऱ्यांची कर्ज खात्यांमध्ये तत्काळ त्यांच्या निधी वितरित केल्या जाणार आहे. निधी वितरित करण्यात आलेल्या आणि 1 कोटी शेतकरी ही कर्जमाफी योजनेपासून 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी केली जाणार आहे. परंतु आता जे काही ओळख पटवले जाणार आहे तर साधारणपणे म्हणजे की 10,000 ते 25,000 रुपयापर्यंतची आतली कर्ज असलेली शेतकरी येतात. 553 शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची 1 कोटी रुपयाचा निधी अंतर प्रति शेतकरी जास्तीत जास्त 1,880 रुपयापर्यंत निधी हा वितरित केला जाऊ शकतो. याच अनुषंगाने आता 20 ते 25 हजाराच्या आतील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची ओळख पटवून कर्जमाफीची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे. आणि तारखेच्या कर्जमाफी प्रक्रिया सुरू करण्यात हे सांगण्याचं आलेलं आहे की असल्यामुळे त्या कर्जमाफीची प्रक्रिया आता या तारखेला सुरू करण्यासाठी काही शेतकरी शोधून त्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. आता या शेतकऱ्यांना SMS द्वारे कळवलं जाणार आहे व आपली निवड झालेली आहे व पुढची प्रक्रिया पार पाडण्यासाठी शेतकऱ्यांना जर SMS आले नसेल तर आपले सरकार जे काही पोर्टल आहे त्या पोर्टलवरती म्हणजे की PASPAHSKY अर्थात म्हणजे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना अशा प्रकारचे एक टॅब ॲड केलं त्या टॅबच्या अंतर्गत शेतकऱ्यांची यादी आपल्या सरकार सेवा केंद्रावरती पाहता येणार आहे. ग्रामपंचायतीमधील शेतकऱ्यांची असेल किंवा त्याबद्दलची माहिती कळवली जाणार आहे व शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत टॅब बनवण्यात येणार आहे. व अशाच नवीन अपडेटसाठी माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.